वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी अक्षय तृतीया या नावाने प्रसिद्ध आहे। हा दिवस म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। या तिथीला धार्मिक महत्व असले तरी व्यावसायिक वैभव वाढवणारे देखील मानले जाते। तर फळांचा राजा असलेल्या आंब्याचे देखील या दिवसाशी कनेक्शन आहे। सामान्यतः याच दिवसापासून सर्वत्र आंबा खाल्ला जातो। सध्या शहरीकरणामुळे सर्वत्र अक्षय तृतीयेच्या आधीच आंबे उपलब्ध होत असले तरी ग्रामीण भागात किंवा परंपरेनुसार अक्षय तृतीयेला आंबा पूजून पितरांना आंबा अर्पण करून मगच याचे सेवन केले जाते। ही नेमकी काय परंपरा आहे आणि असे करण्यामागे नेमके कारण काय आहे याबाबत जाणकारांनी माहिती दिली आहे। वास्तविक कोणतेही फळ खाण्यासाठी जो योग्य काळ मानला जातो त्या योग्य काळाचा निर्बंध घालण्यासाठी आपल्या पूर्वजांनी एक पद्धत ठेवली की अमुक एक फळ अमुक दिवशी देवतांना समर्पण करायचं आणि त्याच्यानंतरच आपण खायचं। म्हणजे बरेच जण अजूनही कैरी खाण्यासाठी चैत्र गौरीला अर्पण केल्यानंतरच कैरी खायला सुरुवात करतात किंवा काकडी असेल, अनेक फळं आहेत किंवा अनेक भाज्याही आहेत। तसं अक्षय तृतीयेनंतरच विशेष करून आंबा खाण्याची पद्धत आपल्याकडे बघायला मिळते। याचं कारण असं की नैसर्गिकदृष्ट्या पक्व फळ म्हणजे व्यवस्थित अतिशय योग्य रीतीनं पिकलेलं फळ आंब्याचं जर असेल तर ते अक्षय तृतीयेनंतरच उपलब्ध होतं आणि पूर्वी ते होत असावं। हल्ली अगदी जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासूनच जरी आंबा बाजारात यायला सुरुवात झालेली असली तरी निसर्गतः त्याचा जो क्रम आहे त्याच्यानुसार ह्या ऋतूमध्ये म्हणजे अक्षय तृतीयेपासूनच तो मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला सुरुवात होते आणि म्हणून आंब्याच्या या कालावधीमध्येच पहिल्यांदा हे फळ पितरांना जे आपण अक्षय तृतीयेला जी पूजा करतो त्याच्यामध्ये पितरांना देवतांना समर्पित करायचं आणि त्याच्यानंतरच त्याचा स्वीकार करायचा। थोडक्यात ज्या ऋतूमध्ये जे योग्य आहे ते खाण्यासाठीचा घातलेला हा निर्बंध म्हणून अक्षय तृतीयेनंतर आंबा खाण्याची पद्धत आहे। दरम्यान अक्षय तृतीयेनंतर आंब्याचे सेवन हे शरीरासाठी उत्तम मानले जाते। बरेच जण आजही अक्षय तृतीयेनंतरच आंब्याचे सेवन करतात। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।